दाद्याचा लय जीव आहे तुमच्यावर, पण तुम्हाला कवा काढायचं हो? लय लेकराचा जीव आहे माझ्या, पण तुम्हाला खरंच समजेना. पकडरा केलाय आमच्या तिघांचा तुम्ही. काय तुम्ही खेळ लावलाय असला. घरात अनपाणी असून आहो ते अनपाण्याकडे बघू वाटत नाही. नको ती विचार येते तर डोक्यात नको ते. मला चुकीचं ठरवायचंय म्हणून तुम्ही असं वागताय का तुमच्या मनासारखं तुम्हाला करायचंय म्हणून तुम्ही असं वागताय हीच मला समज नाही. कशा पाय असं वागताय ते काय करायचं? ते रोपाचं निम पैसे रोपाचं भरले तर निम भरायचं आहे. त्यानंतर फोन आलता की निम पैसे भरा रोपणे. आता नेमकं काय करायचं तू सांग. अजून रानात तास नाही, कट्ट मारलं नाही तर काय नाही. कसं करायचं, कसं हँडल करायचं? हा का नको म्हणून सांगायचं? हा नकोच आपल्याला काय करायचंय? निम्यात आली तशी मागाय पैसे घेणार ती. मग कुठलं देऊ मी पैसे? सांग की आता माझ्याजवळ आहेत. भरलेलं पैसे देत नाही आता नको म्हणलं तरी देत आहे ते. मग आता काय करायचं तू सांग. आता काय करू मी? कुठं आणू पैसे एवढं? नमस्कार बहिणींनो माझ्या. लेकरं आली शाळेत ना, लेकरं असतो इकडे गवत ही आणून टाकली. दारा पण आता घेतली ती काढून शिना मसरांची. आता येतेली पोरं दूध ही वाढून शिना. दादू जरा आज सुकलंयच बघा. बघा ते आले आले जेवण ही केलं. याचा म्हणलं दिवसा बरोबर दूध वाढून अभ्यासाच्या आरी पडतंय. अभ्यास मुलकाचा हसतंय. काय करायचं? लेकरं आपली कधी आपल्यापेक्षा मोठी होती ती कळत नाही, आहे का नाही? तसंच आहे बघा. माझं लेकरू कधी मोठं झालं ही मलाच कळलं नाही. लेकरू माझं सकाळचं जातंय ती संध्याकाळी येतंय. आलं की दमून जातंय. अभ्यास असतंय. अभ्यास आता भरपूर आहे. 9वीचं वर्ष आहे. तास असतात. त्यातनं घरचं पण करू लागतं मला. आलं म्हणजे आबदू लागतं. एवढी लेकरं नशिबाला चांगली येते की नाही काय सांगू तुम्हाला. खरंच एकीकंड जरा ऊन असलं तरी एकीकंड तेव्हा कुणीकंड ना कुणीकंड का होईना पण चांगलं करतो. दिवस काय प्रत्येकाचं असं राहत नाही तर बदलत्यात. दिवस राहत नसत्यात. एक ना एक दिवस म्हणते ती की चांगला उगवतो. उगवला आमचा पण चांगला. काहीतर आमच्या मागं काळ आहे, काहीतर वाईट येळ आहे. त्यामुळे असं आमच्या घरात घडतंय, आमच्या संग होतंय. होय दादर आले आले जरा खाल्लं. खाण्यावर पण लक्ष नाही, काय नाही. आलं की म्हणतो मग पप्पानं फोन उचलला का, केलता का फोन पप्पाला? पप्पाला ध्यान होत नाही लेकरांचं, पण लेकरांना सारखं ध्यान होतंय पप्पाचं. कुठं पप्पा असेल कुठं नाही. सारखं आलं की दुसरं काय बोलत नाही. तीच एक शब्द आहे आपलं. पप्पा कुठं असतेल? पप्पा न खाल्ला असेल का? पप्पाचा अवतार मम्मी कसा झालाय? मग पप्पाला कळत नाही का आपला अवतार कसा झालाय? आपण घरी यावावं की काय कळत नाही. रात्री लिकरू म्हणलं नुसतं की गुरु इकायचं आहे. तुम्ही नाही आला तर 2 दिवसात गुरु इकून टाकणार आहे. ही लिकरू गुरु इकल तुम्हाला वाटलं का? की तुमचं पोरग गुरु तुम्ही असतो एक हे ठेवणार नाही असं तुम्हाला वाटलं का? एवढं लेकरांचं सुद्धा तुम्ही मनावर घेताय. काय म्हणायचं हो तुम्हाला? काय बोलायचं? वैतागून गेलाय जीव माझा. रोजचा वैतागून गेलाय. रोज एक नवं टेन्शन माझ्या टकुरीला काय ना काय आहे. ते रोपाला ऑर्डर देऊन गेलाय. त्या रोपाचं पैसे निमार्थ भरलेत त्यांनी निमार्थ द्यायचं आहे. तर त्यांचा सारखा फोन येतोय. नेमकं मी करू तरी काय सांगा? पोरांचं शिक्षण बघू का रानातलं बघू का? ह्या काय मी करू काय नेमकं? तुम्ही कुठल्या कोड्यात टाकलंय मला? हे ज्या चुकीची म्हणजे जी चुकी मी केली नाही त्या चुकीची शिक्षा तुम्ही मला द्यायला लागलाय. ते माणसं म्हणते की सगळं पैसे उद्याच्याला भागवा रोपांचं. निम पैसे तुम्ही दिले तर निम द्यायचं आहे. तर घरी पण येणार काय बघ ना. कुठवर व शेवटच्या टोकापर्यंत कुठपर्यंत मी तरी जाऊ? कुठपर्यंत वाईट मंगळ तुम्हाला बोलू? तुम्हाला चांगलं बोललं तरी पण तुम्हाला वाईट वाटतंय. वाईट बोललं तरी पण वाईट वाटतं. तुम्हाला कुठल्या शब्दाने मी चांगलं बोलू सांगा? लेकरू आपलं बरोबरीला आले तरी तुम्हाला समज नाही. स्वतःचा अवतार काय झालाय ते तर बघावं. काय अवस्था करून घेतली स्वतःची तुम्ही? पण काय कारण तर काहीच नाही त्याला. बघू वाटत नाही मला सुद्धा आता ती. स्वतःला त्रास द्यायची काय गरज आहे का? तुम्ही दुसऱ्याला पण त्रास देताय, स्वतःला पण त्रास करून घेताय.
ह्यात तुमचा पण फायदा नाही आणि माझा पण नाही. का बिना कामाचं रक्त जाळायचं आहे? हा, ते रोपाचं बघायचं आहे, घरी या, फोन उचला, जरा माणसात यावीस. पास करा ह्याकडपणा, कडावर जायचा आपला ह्याकडपणा. कधी तर माणसानं जरा चांगला निर्णय घेऊन चांगलं वागावं. काय करायचं पप्पाला? मी तुला विचारते काय करायचं सांग. आ, येतले 2-3 दिवसात. अजून पण 2-3 दिवसात येतेलच म्हणतो रे दादू तू. 2-3 दिवसात तुला वाटते का 2-3 दिवसात येतेला? येतले. आ, तुला वाटतंय का सांग की? येतले. अजून पण लेकराला वाटतंय माझा बाप 2-3 दिवसात येईल. एवढा विश्वास आहे लेकाचा तुमच्यावर. तुमचा आहे का पोरांवर विश्वास? आ, आहे का तुमचा पोरांवर विश्वास? लगे पोरासनी टुचून बोलता तुम्ही. आईची कडवडती म्हणता लगेच. आईची कडवडती ती आईसारखी आहे ती. अव ती मला एखाद्या वेळेस वाईट बोलतील, पण तू मला वाईट पोरग कधीच म्हणलं नाही. दाद्या तर माझा, दाद्याचा लय जीव आहे तुमच्यावर, पण तुम्हाला केव्हा कळायचं हो? लय लेकराचा जीव आहे माझा, पण तुम्हाला खरंच समजेना. पकंडरा केलाय आमच्या तिघांचा तुम्ही. काय तुम्ही खेळ लावलाय असला. घरात अनपाणी असून ते अन्न पाण्याकडे बघू वाटत नाही. नको ती विचार येते तर डोक्यात नको ते. मला चुकीचं ठरवायचंय म्हणून तुम्ही असं वागताय का तुमच्या मनासारखं तुम्हाला करायचंय म्हणून तुम्ही असं वागताय हीच मला समज नाही. कशा पाय असं वागताय ते? काय करायचं ते रोपाचं निम पैसे रोपाचं भरले तर निम भरायचं आहे. तर त्याने फोन आलता की निम पैसे भरा आणि रोपं नाही. आता नेमकं काय करायचं तू सांग? अजून रानात तास नाही, कट्ट मारलं नाही तर काय नाही. कसं करायचं, कसं हँडल करायचं? पैसे दे. हा, टाकूया घरी. पैसे त्याला पैसे कुठं आहेत? पैसे. कुठं आहेत? किती हजार द्यायचे? कुठं आहेत पैसे? किती हजार द्यायचे? किती राहिलं ते आपण किती भरलं? निम भरले तर निम आहेत. तरी किती असतं? 40 रुपयाला एक रोप आहे. एकरात रोप लावायची ती. किती मागायचे काय? कर की हिसाब तू आणि मला सांग. हिसाब कर आणि मला सांग. काय का नको म्हणून सांगायचं? हा, नकोच आपल्याला. काय करायचंय? रोपा निम्मे आली. निम्म्यात हा, निम्म्यात आली तशी मागाय पैसे घेणार ती. मग कुठलं देऊ मी पैसे? सांग की आता. माझ्याजवळ आहेत. निम्म भरलेलं पैसे देत नाही ते आता. नको म्हणलं तरी देत आहे ते. मग आता काय करायचं? तू सांग आता काय करू मी? कुठं आणू पैसे एवढं? आहेत. कुठं आहेत? अगो माझा राजा, कुठं आहे ग बाबू माझा? कुठं आहे पैसे? तू पण किती बाबा. अजून? हा, 20,000 राहिलं असतं ना. 40,000 दे जायचं. पप्पानं काय बोल? पप्पानं काय केलंय? पप्पानं काय केलं नाही. पप्पा काय कवा कर तू नीट ते आता करणार आहे. पप्पा सदर स्वतःच्या मनाचा